बापा 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 किती दिवसानं दिसली बाजी. आवा मा पोरीच्या घरी असतो ना. मी गावातच नसतो, मग पोरीच्या अंग असतो. हो ना, तेच तर म्हणलं, लय दिवसानं दिसली. मला माहित आहे पोरीच्या घरी असतो तर. आता आली का मग ती आता? नाही वा, काय दिवसासाठी आली. नाहीच म्हणे माय पोरगी जवळ नाहीच म्हणे. माय पोरग लय हरप आहे ना मा पोरीचं. पोरग वागवायला हाव ना मी तर ती लय हरप आहे. मा पोरीचं ते पोंग्याचा बिझनेस आहे. तर ती पोंगे तो इथे वावरात जाते. पोरग वागवायला पाहिजे, तिला सासू नाही ना. मग मी राहतो म्हणून राहिली, नाही तर मला कुठे गमते हो माय जवळच्या घरी. हा हा, नाही बा, बरी राहिली बरी राहिली. मामा आले तर म्हणतो बिचारी येत जाय, मामा येतच नाही. हा, अव आता काय राहा लागते कामानिमित्त. काय पाणी यायचं लयच पंचायत झाली नाही हो आपल्या गावात. काय हो माय नळ येतच नाही म्हणते, सांगे माय सून. नाही मग माय पाण्याचं पाणी आहे, सर पाण्याचा लय घोर झाला. पाणीच नाही ना माय बाई, तिकून आणतो आम्ही नदीहून डोक्षावर. महापुरीच्या गावात नाही बिचारी एवढे पाण्याचे पंचायत. महापुरीच्या गावात मुबलक पाणी आहे. आपल्या गावात लय पंचायत झाली. दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे आता पाणीच नाही ना माय. कमी 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 आता तर नळ येऊनच नाही राहिले. मी तर म्हणतो महिना दीड महिना घरात नळ नाही आला प्यायचा. सांग काय करतो, तसेच काढणं चालू आहे. बरं टँकर सुरू करा, तर कुठेच बुवारा टँकर येत नाही. एकदा तर पैसे दिक्कत आणला, आता पैसे देऊन तसं गावकरीनं तो आला पाहिजे. डबल डबल गावकरी पैसे द्यायला तयार नाही, कोण आणावं टँकर. सरकारनं टँकर सुरू नाही केलं वाटते औंदा. काय सांगा माय आता ते, आता सगळीकडे नाही पाण्याचं काही तर काय करते. एक आणि दोन गावासाठी सरकारला एक आणि दोन गाव दिसतेच कुठे. हा, गावातल्या लोकांनी वर्गणी करा ना मग टँकर वर्गणी काऊन नाही करत मग सगळे जण. मग केलता एकदा वर्गणी केली, लय लोकांनी दिले पैसे, लोकांनी दिली नाही, तसंच पाणी भरलं. मग आता ते साधं शहादेव भाऊ म्हणतात, म्हणते आता मी नाही आणत म्हणते, अर्धे पैसे त्याला भरा लागले म्हणते. आता त्या माणसाला दिवाळ आलो आणि त्या माणसानं पुढाकार नाही घेतला तर कोण करते. हा, त्या माणसानं आणलं हे केलं. माझ्या लोकांनी पैसे द्यायला नाही पाहिजे का? सांगा आता आजी, लोकांनी पैसे नाही द्यायला फुकट भेटते का? लोकांनी किती भल्ली फुकट खायची सवय पडली. हो ना, पण मग आता बिना पाण्याचं भागते का? मी तर अंग नाही धुतलं. हा, मग सून म्हणे अंग नका धुवू म्हणे, कपडे नका धुवायला टाकू, काहीच नाही आणि पाणीच नाही. मग म्हटलं मी आणतो म्हणे, हापशी आटली म्हणे, हापशी चालल्या म्हणते म्हणे. मी म्हटलं हापशी आणतो मी, तर म्हणे हापशी आटली म्हणे, लय हापसा लागते म्हणे, दम छाक येते म्हणे. म्हणा ते हापशी आटल्याच्या लय पंचायत झाली ना मा. समजा गावाचं बुचकच बसलं नाही तर हापशी होतं कसं जाय तिकडे नळ येऊ की नाही येऊ. हापशीच्या दळदळ खेपा नेल्या घरी वापरायला याले त्याले पाणी होय. आम्ही तर तेच पिऊ माय आजी, आम्ही पिऊ. लय लोक पेतना जात जात पोट बिघडतात म्हणत हापशीच्या पाण्यानं. पण आम्ही पिऊ बाई, आम्हाला काही ना होय. आता तर माझी हापशी आटल्याच्या लयच पंचायत झाली. मी तर माझ्या दोन्ही लेकरं दिले मामाच्या अंगात घालून. म्हटलं जा उन्हाळ्या आता ती काढा. भावाच्या घरी बोर आहे, हिर आहे, त्याच्या वावरात हिर आहे, घरी बोर आहे, पाण्याची लय हे आहे ना, ती पाण्याचं काही कमी नाही. माझ्या पोरायला दिलं पाठवून मी. महिन्यानं म्हणे येतो म्हणे. म्हटलं तिला पहिलेच सांगितलं, म्हटलं येऊ नको माय, पाणी नाही होती. म्हटलं तुले वाटत असेल की कपड्याला त्यासाठी पाहुणचारासाठी भाव जाय नाही म्हणते, तर म्हटलं तुले पैसे पाठवून देतो मी. पाहुणचारी देतो म्हटलं तिकडे, पैसे पाठवून पैशानं तू तिकडेच कर सगळं, येऊ नको म्हटलं, पाणीच नाही होती. आता आली तिची लेकरं घेऊन, तर मी पाणी कुठून आणू सांगा. मी तिला म्हटलं बाई माझी लेकरं, म्हटलं मॅ मामाच्या भावाच्या घरी धाडले जसे, तू कुठे येतं म्हटलं माय. मग माझी बुडी फुगून बसली, माझी ननदी फुगून बसली, म्हणे भाव जाईना नाही म्हटलं, नाही म्हटलं जा फुगा तिकडे. सांगा आता आजी, ती आलीच ती. हा, तानो लेकरू तिचं, लेकराला पाणी किती लागते. हा, इकडे आपल्याला ढोंगण धुवायला पाणी नाही, आणि तिकडे कुठे तिला कुठे भलावता. मी नाही म्हटलं स्पष्ट, म्हटलं असू दे. माझी सासू म्हणे मग अधिक महिना आहे, महापुरीचा अधिक महिना करत ना का, आणि ती येतो म्हणे, तिला येऊ नाही म्हटलं ना. मी म्हटलं पाणी आणा पहिले, आणि मग तुमच्या पोरीला आणा. हो, मला लेकी बाईला या वाटते व, कोणी लेकी बाईला या वाटते. मीच तर म्हणत होती मा पोरीला आणतो, पण पाहिलं तर म्हटलं माय बाई नाही माहिती, तिच्याच घरी बरी आहे. पोरीच्या घरी धूम पाणी आहे, काहीच वाण नाही. असे दार आहेत तसे शिप शिपतात दिरा पाणी, ओलगट करतात अंगण, आणि थंडगार चालते मस्त. पाणी आहे बाई, ज्याच्या त्याच्या दारात पाणी आहे. हापशी आहे अशी, आपल्या गावात कशी हापशी आहे तशी हापशी आहे. सगळेजण हापशीन पाणी भरतात, काय पाण्याचं काही वाण नाही. सांग, ही बुडी होती म्हणून बसली का? जाते जाते बाई तर ती गप्पाच करत बसते. आली 2 दिवस असं नाही की काही काम करू लागेल. आता बाई आता घरी चालता का, हिंडतच बसता? सुषमा बाई आली माय. आता बाईला म्हटलं का हिंडतच बसता का, घरी चला ना. हा, कालपासून आल्या नाही हिंडत चालू आहे. माय सुषमा बाई आता रवायच्या आल्या, पाहुणीनच झाल्या आता त्या. हा कोणी बोलते? अहो सुषमा येऊनच राहील ती, मी आता आली. आधी उभी राहिली, ते बोलून राहिली तर बोललीच्या संग आलीच मी घरी. चल, हा चला बरं.
आमच्या पुढील बाईला हेडणं सुचून राहिलं. आली आता घरी जसं काही तर मी काही धंदा नाही करायला लागा. आता मन सांग सुषमा सासूले धंदा करायला लावते. सुषमाले काही धंदाची वार नाही येत. मी धंदा गिंदा नाही करायला लावत. पण असं वाटते आल्या आता नवायच्या आतेबाई तर जशा गटमाट होती. बोलणं चालणं होती. त्या काय माय पाहुणी नस आहेत. पुरीचा फोन आला की चालल्या. पुरीचं लय पुरीच्याच घरी आहेत ना माय नातू वागलेली. आता माय ना लेकरं झाले मोठे. आता इकडले का नातू वागवा लागतात. अं? आता पुरीचाच नातू. चला म्हटलं आतेबाई घरी. बुडीले तर वाटते खरखरची पाहुणी नच आहे का. याच्या घरी बसू दे त्याच्या घरी बसू दे. आली तर 2 दिवस असं नाही की सुषमाले काही काम करू लागीन. का बाय सुषमा इतकं काम करते आता जसं काही काम करू लागावं का काही काहीच नाही. मीनाचं कौतुक मा पुरीचं असं मा पुरीचं तसं मा पुरीचं. पोरगी पोरगी पोरगी. अरे कैलास, मी तो जाग येऊन राहिलो तो. अरे बोला ना बापा, काय होतं? काय आज गेला नाहीस का कामावर? नाही बा, चाललो होतो. कामावर न जाता होते का आपलं हा? चाललोच होतो, सांगा ना. काय नाही म्हणलं, 2 दिवस होते का रिकाम, पण सुट्टी गिट्टी भेटते का काही असं काही आहे का? नाही, तू आता माग होता 8 दिवस घरी, म्हणून म्हटलं आज आता का कसं काय घरी आहेस, काम होतं आपल्याला. नाही नाही, ते मागच्या आठवड्यात ते आमच्या फॅक्टरीत काम चालू होतं, काही मशीनाची दुरुस्ती रिपेरिंग हे ते चालू होतं. त्याच्यानं दर्शक कामाचं जरा हे हेच नव्हतं, म्हणून राहील तुम्ही घरी. आता नाही नाही जमत आता. तुम्हाला तर माहित आहे, आपल्या बगर तर आपल्या फॅक्टरीचं कामच नाही चालत. मालक मला म्हणते म्हणते तुम्ही आले नाही की जमतच नाही. आता कसं आहे, तो तर ती बी आपल्याला जवळचा मान देते ना. त्याला माहित आहे जवळ बसली की बाकी टेन्शन नाही ना मग त्याच्या डोक्याला. तो काय येते आणि डब्बा खाली आणि चालला जाते मग. त्याला माहित आहे पाहुणे भाऊ घेतात सगळं सांभाळून. तो मुली एकही दिवस त्यासाठी घर नाही राहू देत. घरीच नाही राहू देत. मागच्या महिन्यात तर बिमार होतो मी. शेवटी त्याच्या बहिणीनं फोन केला की अरे ते लय बिमार आहे येऊ नाही शकत. तर बी म्हणे नाही मी गाडी घेऊन येतो म्हणे पाहुण्याला घ्यायले. अति आराम करतील म्हणे तरी बी घरी नका राहू. सांगा काय करतो मग. फोकांडेल थोतराचा फार फोकांड्या आणत्या मला माहितच नाही तसं काय येते यायला कंद. आता असं आहे. होय हो, बरोबर आहे का, बरोबर आहे बरोबर आहे. आता सारखा हुशार माणूस नाही भेटल्यावर ते सोडतील काय. अरे कसं आहे, प्रत्येक गोष्ट हँडल करावं लागते ना. हा? अरे किती मजूर आहेत आमच्या फॅक्टरीत तुम्हाला काय सांगतो. एक हाती सांभाळतो मी सगळे. मग मला शब्द वगैरे काहीच नाहीये. तुम्हाला सांगितलं की नाही मागच्या 2 महिन्यात ते लय चालतं त्याचं. हे करून ते करू पगार वाढासाठी. आता कसं राहते, काही काही जण राहतात जरा खाऊट दिमागाचे. बातच ते 6 महिन्यातून पगार वाढायचं खुळी ते. म्या म्हणलं हे शोभते का म्हणलं आपल्याला. अरे कोण पगाराची गोष्टही नाही घेतली ना. माझा आहे असतं म्हणे. म्हणे राजे मुले नाही जमलं म्हणत म्हणे बापू तुम्ही करून टाकलं म्हणे. मला तर म्हणे पगार वाढ द्यास लागली असते म्हणे बा लय खिसा मला गरम झाला असता. पण तुम्ही व्हा त्याच्यानं जमलं. आपल्या पुढे बोलत नाही तो एवढा साहेब फॅक्टरीचा. असं तुला असं वाटत असेल की बा आपण मी कामगार आणि काही असं काही त्याच्या फॅक्टरी जातो कामाले. जवळचा मान आहे आपल्याला तर ती अशी ना किती मोठा साहेब. त्याला माहित आहे ना, त्याला माहित आहे ना जवळ किती हुशार आहे. तो तर हमेशा म्हणते त्याच्या बहिणीला म्हणे त्या दिवशी म्हणे इतके दिवस म्हणे मी पाहुण्याले कामावर ठेवलं नाही म्हणे लय चूक झाली म्हणे. आता लोक लय कुटीच्या कुटी गेलो असतो म्हणे मी लय प्रगती केली असती म्हणे म्या. जवळ बोले पहिल्यापासून ठेवा लागत होतो म्हणे. ते कसं असते मुरली भाऊ, घर की मुलगी दाल बरोबर. घरच्या वैद्याला मान असते काय. आता मी एवढा हुशार पण त्याला का माहित नाही काय. पण ते कसं राहते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वेळ आल्याशिवाय माणसाला भेटतही नाही काही. हा लय झटके खाल्ले मासा यानं. पहिली फॅक्टरी अशी कशी तरी त्याची झाली चालू. या दुसरीच्या बाबतीत लय झटके खाल्ले त्यानं. लय त्रास झाला त्याले. पण जसा मी कामावर सुरू झालो तसं त्याच्या डोक्याचं टेन्शनच गेलं ना हो. हा, नाही हो बरोबर आहे बरोबर आहे हो. बरं येतो मी पाहतो मग दुसरं कोणी भेटते. तू मागच्या हप्त्यात घरी होता. मी म्हटलं याच्यात असेल तर आपलं काम होत होतं काही नव्हतं. बरं बरं जाय ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला काही कामागिमाची गरज आहे का. हा मी आता काल शांताराम भाऊला म्हटलं. शांताराम भाऊ तुला माहित नाही का? चहाचं काही टाकतो म्हणतात टपरी गिपरी हॉटेल टाकतो काही काही गोटी करत. मी म्हटलं काय राजे हो पण आपल्याला म्हणता येत नाही असं. सांग पाहायला तर मोठा माणूस आहे ना आपण कसं म्हणा की चला म्हणून माझ्या फॅक्टरीत लय अंदर आला वाटे गाड. वाटेच बरं बोले वाटेच मले. पण आपण म्हणावं कसं बा शेवटी मोठे लोक. हा
मोठ्या लोकांना कसं म्हणता, पण आलं की नाही पुढे. हा आता जर ते चहाची टपरी टाकायला तयार झाले याचा अर्थ समजून घ्या ना. हा समजून घ्या ना. आता तुम्ही बी हुशार आणि मी बी हुशार. नाही, तूच हुशार, आपलं काय गड्या. अरे पैसा नाही म्हणून थोडी टाकून राहिले ती मेठा. आणि तुला काय म्हटलं त्या भाऊली फॅक्टरी चला, डोकं आहे की नाही बे तुले. एवढी मोठी जमीन आहे का त्याच्या घरी, त्याला काय काम आहे बे. आता कसं असते बाबू, पैशावाल्याला अजून पैसा कमवा वाटते. हा ते करतात काही ना काही. तुला तर माहित आहे तसाही तो माणूस काही मुका बसणारा नाही. काही ना काही चालूच ठेवते. पैसे नाहीत म्हणून करून राहिले का ते, काही बोलतो का. हं, आता तुम्ही तर काही बी, मी सांगतो ना, लय श्रीमंत लोकात राह तुम्ही. लय मा उठणं बसतो मोठ्या लोकातच आहे. मी ओळखतो ना हो, हे जेवढे मोठे लोक दिसतात की नाही, हे तेवढे अंदरून खोर असतात. काही नसते यायचं. सबन लोनवर कारभार असते, EMI बरोबर गा नसते यायची, खिशात काही नसते की यायचे. मला माहित आहे ना. आपलं उठणं बसणं मोठं लोकातच आहे ना, त्याच्यानं आपल्याला माहित. आवाज आता की नाही मग कामावर सकाळपासून डबा कर करून राहिले काय रे हा माणूस सारा गाव हिंडून राहिला जात नाही का काय वा, जातो ना मी. तुला काय करावं लागते. मला काय करावं लागते म्हणजे तुमचं ते शिदोरी बांधून ठेवली ते चालले जा ना एकदाची मग मी झाले तयार पुन्हा सकाळची घरी वाट पाहून राहिली मी हा माणूस जाते जाते के बाया जाता सुट्टी भाजी टाईमवर जाता का मा भावाचा दिवाळा काढा चुप, काही बळबळ करत राहते. काही बळबळ करता का, मी का मजूर आहो का. मजूर आहो का त्या भावाच्या फॅक्टरीत मी. हा सांग दिली येत नाही म्हणून. पाय पाय धरायला येते मा घरी. काय भक्ती त्याचं माझिवाय. एका हाती फॅक्टरी सांभाळून राहिलो ना मी त्याची. मी हो म्हणून त्याची फॅक्टरी चालून राहिली. म्हणतो जा ना बापा मा भावाचं काय नुकसान करता तुम्ही व्हा म्हणून त्याची दुसरी फॅक्टरी झाली नाही एकही नसतं झालं त्याचं तुम्ही व्हा म्हणूनच चालू आहे समजा म्हणून म्हणतो जाणार लवकर कामावर मला बी मोकळे करा मी बी वावरात जातो भला बाई पकडेल माणूस आहे निरा मा भाऊ तो असे सत्तावन्न ठेवते तुम्ही जवळ व्हा म्हणून त्याला वागवा लागून राहिले मला सांगते मोठा जा लवकर मा इकडे धंदा राहिला तर वावरात जायचं राहिलं तुमच्या बगर अजून मी चालले जाईन तर माणसा हे कुठे आहे ते कुठे आहे 9 10 बाई माणूस गावातच वाजवते तर तिथून काय करते काय सांगा फुकटचा पगार खाते मा भावाचा बाया मॅट राहतात. काही बळबळ करतात. मी काय 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 तर ती काय, आपल्याला वेळेचं बंधन नाही की. मला साया म्हणते बापू तुम्ही केदाई या, फक्त तुम्ही या म्हणते दिवसभरातून एक चक्कर मारला म्हणते तुम्ही तरी बी लय बोलो. त्याला माहित आहे ना, त्याला पारो काय हुशार माणसाची हे मॅट आहे. तोही म्हणते ना माझी बहीण लय मॅट आहे. येतो हा उशिरून राहायला. हाल पोकांडेला ऐकायला पोटाले लावलं असं आहे ना, त्याची सांगते गोष्टी मला. जसं काही मी याला वैकतच नाही. सदानंद गेला नाही का गाडी आज घरातच आहे. अरे हो सदा जात नाही का. ओरे चाललो ना, शांताराम भाऊची वाट पाहून राहिलो मी. काऊन काय टिरी पाय वाटते, खतगीत आणतात वाटते. मला बी होतं रे बियाण्याचं खत आणायचं. सांगतो बरं एखादा गेला तिकडे तर. हा मला बी घेऊन यायचो. काऊन घेऊन ठेवलाय का तुम्ही तो ती घेऊन ठेवला असेल तर मग मी आणतो. घेऊन काय आले बे, घेऊन काय का घेऊन ठेवला ते काय 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 शॉर्टेज आहे का. भेटते जे भेटेन ते आपलं, जे नाही भेटेन ते राहिलं. तसं बी औंदा पाणी लय कमी आहे म्हणतात. दुष्काळ सांगेलाय ना बे, मला तर वाटते पेरावच नाही. पण असं आपलं नशीब तर असं फट्टू व्हायला का, पेरलं नाही ना तर बंडाळ पिकं होतील लोकांले. आणि पाहिजे म्या पेरलं ना तर दुष्काळ पडील. अरे बा मग पेरू तरी नका म्हणजे लोकांले पिकं तरी होतील. ज्याला माहिती आहे आपण स्वतः पनवती हाव तरी बी तेच काम करावं का. अरे लोकांना तर कमावू द्या. आहे बे चिल्ल बोलत राहते का, मजा करतो मी तर काही बी. काय कुठं चालला चंद्रभूत, काय खत बी आहे का काही, काय दुसरी काही टिरीप आहे बिझनेस. ते काही आता ते चहाचे टपरी टाकू राहिले ना, तर ते त्याचं काही सामान आणायचं आहे. ते त्यानं काही बनवलं टेबल गिबल हे ते, तर मग घेऊन येऊ. तिकडे चाललो तो भाऊचीच वाट पाहू राहिलो तुम्ही. असं 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 बरं बरं. काही येतात ले बोले वत लवकर कर लवकर, स्वतःचा पत्ता नाही. यायची एक ट्रिप मारली की माझी दुसरी ट्रिप होती मग खताची. काही खाऊन घेऊन जा ना भाकर टाकली ना मी तसंच जातं का मग नाही नाही मी टिरी पाण्याला चाललो, खात नाही मी. म्हणतो ना खाऊन घे ना काही टिरी पाण्याला चाललं तर उपाशी जातो का
अब मा शांताराम भाऊ सांग चाललो ते हॉटेलात काही ना काही खाऊ घालतातच ते जोडून खातो मी नाश्ता गिस्ता करतो मी तू टेन्शन नको घेऊ मा भाकर नको करू आज भाऊच्या कोण नाश्ता पाणी काही जेवण घेऊन करून घेतो